शाळेत 10वीचे पेपर नंतर आम्हाला 80 तासाची इंटर्नशिप करायची होती। तेव्हा आम्हाला सोमेश्वरवाडी येथे धन्वंतरी क्लिनिक यामध्ये आम्हाला डॉक्टर चव्हाण सरांनी इंटर्नशिपची संधी दिली। आम्ही सलाईनचे प्रकार, औषधाचे प्रकार किंवा गोळ्यांचे प्रकार असे वेगवेगळे प्रकार आम्ही शिकत गेलो आणि त्यानंतर सरांच्या संधीनुसार आम्ही ब्लड टेस्ट, शुगर टेस्ट आणि लिव्हर टेस्टचे ते थोडक्यात माहिती घेतलेली। पेशंट आल्यावरती त्यांना कशी सलाईन द्यायची, इंजेक्शन देताना काही पेशंट घाबरतात, त्यांना कसं सहकार्य करायचं, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सलाईन्स, इंजेक्शन, अँटीबायोटिक्सचे नावं सांगितले। हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप केलेला मला चांगला उपयोग होईल त्याच्या करिअरमध्ये। सिंपल आहे, मला असं वाटलं, मला त्याची संधी मिळाली की मी पुढे जाऊन काय करू शकते, मी हॉस्पिटलमध्ये, क्लिनिकमध्ये वगैरे सायन्समध्ये करू शकते का, मला हे जाणून। पेशंट बनून येत होते ना तेव्हा मला खूप भीती वाटायची इंजेक्शनची। नंतर मग सरांनी सांगितलं की घाबरायचं नाही आणि स्वतः हाताळले त्या वस्तू ज्याची मला भीती वाटायची, त्यामुळे ती भीती गेली आता माझी। मी आधी खूप कन्फ्यूज होते, काय घ्यावं, आर्ट्स घ्यावा, कॉमर्स घ्यावं की सायन्स घ्यावं। इंटर्नशिपमुळे मला आत्ता समजले की मी सायन्स साईड घेणार आहे, नंतर मेडिकलमध्ये करू शकते मी करिअर। मला आता मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे, त्यामुळे मला तिथं हा सगळा उपयोग होईल। मी माझ्या इतर मित्रमैत्रिणींना पण सांगेल की तुम्ही इंटर्नशिप, कारण इंटर्नशिप केल्यानंतर खूप फायदे होतात, कॉन्फिडन्स वाढतो, त्या संवाद कौशल्य पण वाढतं आणि खूप नवीन गोष्टी पण शिकायला मिळतात। नमस्कार, मी डॉक्टर चव्हाण। सुरुवात माझ्याकडे 4 मुली इंटर्नशिप करण्यासाठी आल्यानंतर त्यांना बघायला सांगितलं पहिले 2-3 दिवस की सलाईन कशी लावायची, कोणत्या सलाईनमध्ये कोणतं इंजेक्शन द्यायचं, बीपीच्या पेशंटला कोणत्याची, शुगरच्या पेशंटला कोणती लावायची, कोणती लावायची नाही, बरंच काही त्यांना शिकवलं। म्हणजे इकडे मी त्यांना अनुभवही चांगला आणि या इंटर्नशिपचा त्यांना पुढे भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल।